हाय हॅलो नमस्कार. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे ना आम्ही खूप जास्त उशिरा स्टार्ट करतोय कारण की प्रतीक गेला होता दूध आणायला, त्याच्यामुळं मी म्हटलं यार कालचा ब्लॉग पण मी स्टार्ट केलाय म्हणून म्हटलं आज सोबतच ब्लॉग स्टार्ट करायचं. तर आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा कारण की आमच्या इन्स्टावरती काय झालं ते येस आम्ही करणार आहे 50Kचं सेलिब्रेशन आजच्या ब्लॉगमध्ये. येस छोटंसं. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा सगळे, ठीक आहे. हा पळकुट्या एक नंबरचा पळ काढायला लागला. त्याला जायचं डेअरीमध्ये कारण की तिथं दही आणि ताक पॅक करायचं. प्रत्येक डेअरीमध्ये गेल्यावर माझी तेव्हापासून कामं चालली आहे. मी पूर्ण जिने परत जे मधला पॅसेज होता ना बाल्कनीतला तो सगळं पाण्याने धुवून घेतला आज. बेडशीट वगैरे सगळं धुतलं आणि तो वरती वाळत टाकायला आले होते. आणि टेरेसवर आले तर एवढी धूळ आहे टेरेसवरती सुद्धा. आणि टेरेसवरचे पाय परत खाली येतात त्या मधल्या पॅसेजमध्ये. मग म्हणलं टेरेस पण धुवून टाकावं. आणि आता तुम्ही म्हणताल परत हे सगळं काम तू का करते, कुणाला तरी करायला सांग. आणि ह्या दिवसात धूळ पण लय येते. तर चला आता साफ करते थोडंसं टेरेस, धुते पाण्याने, मग आपण जाऊया खाली. आज मी एवढा पसारा काढलाय ना की नक्की प्रतीकचे आता ओरडा खाणार आहे. इथं बघा हे सगळं धुवायला काढलंय आणि माती बघा केवढी निघली. हा जिना सगळा धुतला, सगळं सामान इथं ठेवलंय तात्पुरतं. आणि हा जिना पण धुतलाय, हे सगळं पाण्याने धुतलंय. हे पण सगळं जिना, हा खालचा जिना पण धुतलाय आहे ना ग. आता हे सगळं पाणी काढायचंय मला. काय मग आता कोण करणार ना, मग आपणच घाण करतो, आपल्यामुळेच धूळ येते तर करावं लागणार ना. प्रतीकची एंट्री झालेली आहे आता व्लॉग मध्ये आणि माझा व्हिडिओ चालला होता एक काजळचा व्हिडिओ करायचा होता म्हणून माझे डोळे तुम्हाला एवढे काळे भडक दिसत असेल. मी काजळ आणि आयलाइनर दोन्ही पण काजळ दिसला कारण की ते प्रमोशन तसं होतं. आणि काजळ खरं उद्या येणार आहे. तिचं उद्या काम पण आहे ना इकडं, मग ती उद्याच येणार आहे. कमेंट आली होती कोणाकडनं तू ब्लाऊज आरी वर्क करून द्या आम्हाला पण सांग. तर मी कोणाकडनं आरी वर्क करून घेणार आहे ब्लाऊज, कोणाकडनं मेकअप करणार आहे, कोणाकडनं मेकअप करणार आहे, कोणाकडे आपण फ्लावरची ज्वेलरी मागवणार आहे. म्हणजे कोण फ्लावरची ज्वेलरी बनवणार आहे, कोण ब्लाऊज करणार आहे आणि कोण मेकअप करणार आहे, परत नेल्स कोण करणार आहे, हे सगळं मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर हा जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही बघणारच त्यांना. तर उद्या आपले आरी वर्क वाले ताई येणार आहेत घरी, ब्लाऊज कलेक्ट करून घेऊन जाणार. त्या म्हणल्या की ताई तुम्ही नका धावपळ करू, मी येते स्वतः घ्यायला. म्हटलं ठीक आहे थँक्यू. बरं किती चांगले लोक आहेत. आणि खूप जास्त कंटाळा आला, टेरेस पण धुवून आली मी आणि आता मला झोप आली आहे. पण अजून एक व्हिडिओ करायचा आहे आम्हाला, मग त्याच्यानंतर मी झोपणार 2 तास. 1 मिनिट आवाज बारीक करा. आताचा मी जो पार्ट शूट केला होता ठीक आहे तो मी स्वतःच परत बघत होते. मी त्यात छान दिसते खरंच, काजळ आयलाइनर वगैरे लावलंय. पण माझं एवढं नाक एवढं मोठं दिसतंय. म्हणजे माझं तोंड छोटं आणि नाकच मोठं. हे प्रेग्नन्सी नंतर हे जे नाक माझं आत्ता फुगलंय प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरी नंतर हे बारीक झालं पाहिजे. माझ्या पहिल्या नाकाच्या रूपांतरमध्ये ह्याचं रूपांतर झालं पाहिजे. मला खूप जास्त कसं तरी वाटतंय हे मोठं नाक घेऊन स्वतःकडे बघायला. तुम्हाला पण वाटतंय ना की हे माझं नाक असं जास्त मोठं झालंय म्हणून? कमेंट करून सांगा. तुम्ही पहिलेचे ब्लॉग जर माझे बघितले असतील प्रेग्नन्सीच्या आधीचे तर हे नाक असं नव्हतं. हे आता एकदम फुटबॉल सारखं झालंय. कपडे चेंज करते पटकन आणि दुसरं प्रमोशन करून घेते. आता माझे व्हिडिओ झाले ते करून आणि त्याच्यानंतर मी मेकअप पण रिमूव्ह केला. आणि आता तुम्हाला माहिती आहे ना पार्लरला वगैरे जाऊन काही फेसवरती ट्रीटमेंट करता येत नाहीये मला. खूप जास्त वांदे झाले ते. ह्याच्या आधी पण करत नव्हते, पण आता प्रेग्नन्सीमध्ये फेस खराब झालाय खूप माझा. काय करावं म्हणून बसली कोरफड लावत फेसवरती. घरगुती काहीतरी उपाय. खूप जास्त डाग आले ते आणि पिंपल तर सांगायलाच नको, खूप जास्त पिंपल आले ते. पूर्ण फेस भरलाय माझा आणि माझ्या बॉडीवर पण पिंपल आले ते. जसं की माझ्या पाठणीवर खूप जास्त पिंपल आले ते. आता प्रतीक बोलला आता तर आपण काही नाही करू शकत, सगळं जे काय आहे ते डिलिव्हरी नंतरच. आता हे असे घरगुती उपाय करते बसल्या बसल्या. इतके दिवस कोरफड नव्हती आमच्याकडं, असं बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करायचा. सारखं नाही करत मी, असं टाइम भेटला तर करते. आणि गारगार छान वाटतं आता फेसवरती. पहिली गोष्ट माझ्या अंगात हीट खूप जास्त आहे. आता गोळ्या खाते त्याच्यामुळं अजून हीट वाढली आहे. हे बघा एवढा मोठा पिंपल आलाय, एवढा. इथे तर आहेच छोटे छोटे, पण इथं पण. ही काय जागा आहे पिंपल यायची? आता पिंपलवरती ते मी काय उपाय नाही करू शकत म्हणून असं कोरफड वगैरे लावते. आज मी पॅक पण लावणार आहे, मुलतानी मातीचा फक्त फेस पॅक. प्रतीकला पण लावणार आणि मला पण. तो जरी नाही म्हणला तरी त्याला पण लावणार जबरदस्त. आणि आता मला जायचंय. कुठे जायचं आपल्याला? आपल्याला नाही, गप्प बस. मीच जाणार आहे. मलाही यायचंय. वडापाव घेऊन आपली पार्टी करू तेवढी. वडापावची पार्टी करू.
आमची 50कीची पार्टी म्हणजे आमची वडापावची पार्टी आहे गाईज. आता काय बाहेर नाही जाऊ शकत एवढं जास्त. काल गेलो होतो शॉपिंगला परवा दिवशी. एवढे हाल झाले ना जीवाचे, असं वाटलं घरी कधी घरी जातोय. 2 जीवाचे, माझे आणि बाळाचे खूप जास्त हाल झाले. असं वाटलेलं आम्हाला कधी घरी जातोय. तर आता बघा पुढं आम्ही सेलिब्रेशन कसं करतोय. छोटूसच करणार आहे घरातल्या घरात. 100 की झाल्यावर आम्ही मोठं करणार, कारण की तेव्हा आमचं बाळ पण असेल आमच्या सोबत. तुम्ही पण इन्स्टाला फॉलो नसेल ना केलं तर तिथं फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज वगैरे बघायला मिळेल. शॉर्ट, रील, फोटोज. भेटूया थोड्या वेळाने. हेच मी चाललोय आता आमच्या 50K सेलिब्रेशन साठी वडापाव आणायला. वडापाव आणतोय कारण आपण छोटीशी पार्टी करणार आहे, एकदम स्मॉल अशी. 50K झालं, 100K नाही. 100K ला आपण चांगलं असं काहीतरी मस्तपैकी मेनू बनवून आपण घरी पाहायला करते आराम जरा. आम्ही चाललोय वडापाव आणायला. वडापाव आणतो आम्ही सगळे आणि वडापाव पार्टी करतो. त्यासाठी आपण ते पण आणणार आहे. 50K असं असतं, 50K फोडणार. सेलिब्रेशन थोडं करणार छोटा बाळाच्या आधी. नंतर मग 100K करायचं मी बाळेपर्यंत, एप्रिल पर्यंत. 1 महिना आहे पुढचा, अजून 1-1.5 महिना आहे. 1.5 महिना 100K तर मग जोरात 100Kचं सेलिब्रेशन. या वडापाव खायला पहिली तेवढी मिरची खाल्ली डेंजरवाली. लय तिखट लागला आता वडापाव पार्टी. इथं बघा हे बसलेत खायला. 50K पूर्ण लागले म्हणून. 50K? झाले वडापावली पार्टी देतात. हो, तुम्ही दिली पाहिजे ना मग मटन पार्टी. गरीबाची पार्टी. तुम्ही पैसे वाढलेत खाणार आहे. कुणासाठी 50K पाहिजे? प्रतीकचे अशी पार्टी देतात का? सेलिब्रेशन व्हायला पाहिजे ना. ते तुम्ही केलं पाहिजे ना माझ्यासाठी सरप्राईज. मीच कसं देणार ना पार्टी. ह्यांनी केलं पाहिजे ना माझ्यासाठी काहीतरी. परत मलाच म्हणते ते सेलिब्रेशन केलं पाहिजे ना. आता मला होणार आहे का? ह्यांनी पार्टी काहीतरी माझ्यासाठी अरेंज केली पाहिजे होती की नाही. ज्या तुम्ही खायला या. 50K पाहायचे झाल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना थँक्यू. असेच प्रेम पायरीवर होऊ द्या. यापुढे पण तिच्या छान ब्लॉग येतील. आणि पप्पा असे बसले ते कारण की पप्पाचं खाऊन झालंय गाईज. पहिले पप्पाने पहिला नंबर मारून पाणी पिऊन आलेत. मी इथं बनवतीये सांबर, त्याचीच तयारी चालली आहे. आणि त्याच्यानंतर बनवणार आहे शापूची भाजी, मस्त अशी भात आणि भाकरी. आजचा माझा मेनू. तर चला, मी तर चहा पिणार आहे कारण वडापाव खाल्लाय, पोटलंय भरलंय. आणि रात्री पण थोडंसं जेवणार आहे. मम्मीच्या तोंडात बघा मिसरी. मम्मी झाली आहे कोण माहिती का? सोनू सुजित कुमार. तोंडात मिसरी भरली बघ ना. मिसरी लावून तोंड बंद केलंय. दे तिला, तिथे ठेवलंय, घ्या की. आता काकूने दिले 3 भोपळे आणून, म्हणली 3 पण टाक. मला पण वाटायला लईच होती ना, हा ठेवते 2च टाकते है ना. माझं सगळं स्वयंपाक झालाय करून आणि लई झोप आली. डोळे एवढे दुखतात ना, खूप जास्त दुखतात. ते चुरचुर होतं ते माहित नाही का. आणि प्रतीक गेलाय ते 50K सेलिब्रेशन करायचंय, ते आणायला गेलंय सामान. आत्ता वाजली 8 वाजता मला सगळं स्वयंपाक बनवून झाला. काय काय बनवलंय तुम्हाला दाखवत आता. चला. इथं आहे शापूची भाजी, भाकरी, त्यानंतर इथं आहे सांबर आणि इथं आहे भात. असा आहे आजचा माझा मेनू जेवणाचा. आता 8च वाजले ते. मी थोडासा भात खाल्ला, तो पण दुपारचाच खाल्लाय. दुपारी मी खिचडी भात लावला होता, मला खायला भूक लागली होती म्हणून. तो थोडा उरला होता तर तोच खाल्ला मी आता. आणि बाकीचं परत ठेवलंय कारण मला जास्त खायचं होतं, जळजळ होतंय, त्याच्यामुळं एवढंच खाल्ला आता. आणि आता मी चालायला जाते जरा वेळ. तोपर्यंत प्रतीक येईल आणि मला खूप जास्त झोप आली, पाहिलं दुखते माझी, कंटाळा आला. प्रतीकची वाट बघत असते आता. कालचा व्लॉग आम्ही अर्धा ठेवला होता कारण की काल आमचं सेलिब्रेशन नाही झालं, टाइम नाही भेटला आम्हाला सेलिब्रेशन करायचं. तर आज आम्ही तो व्लॉग पूर्ण करणार आहे. आणि प्रतीक कधीपासून त्याच्याच तयारी लागलाय, तुम्ही बघा आता तयारी. इथे चाललंय आमचं 50Kचं सेलिब्रेशन. हो, तुझी हाईट केवढी? माझी हाईट बघ एवढी आहे. हे बघ इथं हाईट तुझी. इथं लावा लागेल ना, इथं. हा लाव. दिसन ना तिथं. आता बाळाचं पोस्टर काढायला लागल सोनू. नाही काढावं लागणार आहे. तुझी हाईट बघ की केवढी आहे. माझ्या हाईटचं काय? मी नाही येणार का? असं थोडे असतं. तूच. नाही, माझा नवरा पण आला पाहिजे. अरे शिवाजी. हा तिथून दाब ना तिकडं. तिकडून जाईल ना त्याच्यामध्ये हवा. जाती तू घाल. फुगो सरळ कर त्याला. हे बघा, माझ्या नवऱ्याने सगळी तयारी केली 50Kची माझ्या. पण नाही मला नाही सांगायचं. तू पण यायचं ब्लॉग मध्ये. नाही ब्लॉग मध्ये रील तू काढ ना. नाही आवरच आता पायला आवरायचंय गाईस. आता पायला आवरेल, पटकन जाऊन आवरून ये. मस्त पैकी 1 पीस घालून. बाय बाय. आणि मग अशी एंट्री करते. ठीक हा आहे ठीक आहे, जा. हा मग परत हा अशी जाते. ट्रान्झिशन. पायल अशी 2 सेकंदात आवरून आली. 2 सेकंदात आवरून आली.
काही नाही आवरलंय, फक्त ड्रेस घातलाय. तर चला आता 50K सेलिब्रेशन आपण छोटस असं करू पण तू पण घरातल्या घरात. पाहिजे माझ्या नाही तू पण पाहिजे. नाही. तू पण पाहिजे. तर चला आता सेलिब्रेशन करून घेऊ आणि पहिलं रील्स काढून घेऊ आपल्या आणि माझे फोटो शेअर करू. माझे 50K हे प्रतीक मुळे झालेले आहेत. कारण तो दिवस रात्र मेहनत करतो. हा ना, मग तो पाहिजे की नाही तुम्ही सांगा कमेंट करून. हा. एकटी नाही करणार. कमेंट करून सांगा तोपर्यंत आम्ही नाही. करू. तर गाईज आमची रील काढून झालेली आहे, आता आम्ही व्लॉग काढतोय. तर रील मध्ये प्रतीक नाही आलेला आहे, तरी तर मी कोणी चिडले कोणी त्याच्यावर. इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं इंस्टाग्रामला फॉलो करा. हे 150च्या जागी अजून एक 11 शून्य वाढला. आणि एक पाहिजे. एक वाढलं पाहिजे. तर फॉलो करा लवकरात लवकर, आपले 100K पूर्ण आणि झाले हा पाहिजे. हे 100K ना माझ्या दुसऱ्यावाल्या अकाउंटला पूर्ण झालेले. पहिल्या नवीन वाल्या नवीनवाल्या अकाउंटला अकाउंटला जिथं आपले मिनी लॉग नेहमी पोस्ट होतात हा, तेच. म्हणजे माझे 2 अकाउंट जुनं अकाउंट सोडून दिलं आपण एक प्रकारे. येस, जुन्या अकाउंट वरती जास्त फॉलोअर्स आहेत, पण कसं हे तर दुसऱ्यावर- असं तो असं फोडलं पाहिजे रील मध्ये, म्हणजे वरून खाली पडलं असतं. तू क्रॉस फोडलं सगळं तिकडे गेलं, असं फोडलं पाहिजे तू. हा का? हा सगळं तिकडे आणि गेलं. मी घाबरले, म्हणजे नाही का असं फुटतोय, कारण की नाही ह्यांनी मला खूप वेळ हे जे आहे ना ह्यांनी खूप वेळा धोका फुटतच दिला, नाही. फुटतच नाही ते, म्हणून मी नाही का हे करून फोडले खूप. तर चला आता 3, 2, 1. असं आलं पाहिजे. तू चुकीचं पडलं मागाशी. आपले 50K पूर्ण झालेले आहेत आपल्या नवीन अकाउंटला. बाप होणार आहेस बाप, बाप होणार आहेस बाप, जरा बाप होणार आहेस. लहान बाळासारखी हरकत सोडून दे. लागते काय ते हाय त्यात लागलेलं आहे जोरात. तर तर इकडे तर. तर इकडे आमच्या दोघांचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि त्याचा पार्ट तुम्ही बनलेला आहात. आम्ही दोघंच आहे, कोणीच नाही. कारण आम्ही वडापाव पार्टी केली, बघितली तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला काल नाही भेटला, वेळ भेटला म्हणून आज सेलिब्रेशन केलं, मला पण खरं- केलं. तर चला आता भेटू आपण. तर हा व्लॉग कसा वाटला, तर व्लॉग येणंच होतं ना. हा ब्लॉग इथे एंड होणार आहे. तर गाईज हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. कारण उद्या येणाऱ्या पायलची आरी वर्क करणारी उद्याच्या ब्लॉग असं नको म्हणू आरी वर्क करणारी, आरी वर्क करणारे, ब्लाऊज वर्क करणारे, ब्लाऊज डिझायनर, हा येस डिझायनर येणार आहे उद्या. स्पेशलिस्ट, येस लांबून खूप गाडीवर माझ्यासाठी. पायलसाठी. येस बट उद्याचा ब्लॉग पण बघायला आणि तुम्ही भेटला. विचारलं आणि पण उद्याच्या होतं. ब्लॉग मध्ये पण एक सरप्राईज आहे गाईज, नक्की बघा. ती सासू येणार आहे सुनेला. हा का? हा म्हणजे तुला माहिती ते मला नाही माहिती. नाही पडलं तुला त्यात काय एवढं. नाही असं असतं उद्याचा ब्लॉग बघा माय तुम्ही. लेकाचं असं तर असतं. भेटूया आपण त्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.